अहमदनगरमधील केडगाव लोंढेमळा सोनेवाडी येथील रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून तसेच नगरसेवक मनोज कोतकर यांच्या पाठपुराव्यातून 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। अहमदनगरमधील केडगाव लोंढेमळा सोनेवाडी हा रस्ता केडगाव उपनगराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। या परिसरात वाड्या वस्त्या मोठ्या प्रमाणात आहे। नगर शहराला जोडणारा हा मुख्य रस्ता असून दळणवळणाच्या दृष्टीने देखील हा महत्त्वाचा असून या रस्त्याच्या विकास कामासाठी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी तात्काळ हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी यादीत रस्ता काँक्रिटीकरणासाठी 3 कोटी रुपये निधी मंजूर करून दिला। या रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर केडगाव लोंढेमळ्याच्या विकासाला गती मिळेल। याचबरोबर या परिसराला सुशोभीकरणाचं रूप प्राप्त होईल। केडगाव उपनगराच्या विकासासाठी मोठा निधी प्राप्त करून दिला असल्यामुळे या परिसरात आता नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहेत। आमदार संग्राम जगताप हे पक्षविरहित राजकारण करत असून विकास कामांना प्राधान्यक्रम दिले जात असल्यामुळेच प्रभाग क्रमांक 17च्या विकास कामांसाठी मोठा निधी प्राप्त करून दिला। त्यामुळे त्यांचे प्रभागाच्या वतीने अभिनंदन करत आहे। लोंढेमळ्यातून जाणारा काँक्रीटचा रस्ता पुढे बायपास महामार्गाला जोडला असल्यामुळे तसेच अकोलनेर येथे पेट्रोल डिझेलचा डेपो असल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात टँकर जातात। त्यामुळे वारंवार या रस्त्याची दुरावस्था होत होती। मात्र या ठिकाणी आता रस्ता काँक्रिटीकरणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला। सोनेवाडी, सारोळा, कासार, घोसपुरी या भागातील नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता ठरणार असल्याचं प्रतिपादन नगरसेवक मनोज कोतकर यांनी केलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध। तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।